नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. NMMS परीक्षेत आरुषी रसाळ व अलीमुन मुजावर हिचे यश. इटकळ शाळेने रचला इतिहास. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा इटकळ तालुका तुळजापूर शाळेच्या इतिहासात प्रथमच 8वी वर्गातील 4 विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेसाठी बसवण्यात आलं. यात आरुषी मनोज रसाळ व अलीमुन ताजुद्दीन मुजावर या 2 मुली NMMS परीक्षेत पात्र झाल्या आहेत. शाळेतील पदवीधर शिक्षक श्री सतीश ढोणे सर यांनी जादा तास घेऊन विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. वर्षभरात एकूण 30 सराव परीक्षा घेण्यात आल्या. याचा खूप फायदा विद्यार्थ्यांना झाला. या कामी शाळेचे मुख्याध्यापक श्री तानाजी गायकवाड सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदरील 2 विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक श्री सतीश ढोणे सरांचे, आंदूर बीटचे विस्ताराधिकारी श्री तात्यासाहेब माळी, केंद्र प्रमुख श्री बळवंत सुरवसे, शाळेचे मुख्याध्यापक श्री तानाजी गायकवाड यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. दोन्ही पात्र विद्यार्थिनींचा व ढोणे सर यांचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. इटकळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इटकळच्या वतीनं NMMS परीक्षेत यश संपादन केलेल्या दोन्ही विद्यार्थिनींचा मुख्याध्यापक तानाजी गायकवाड सर व त्यांचे सहकारी शिक्षक यांच्याकडून दोन्ही विद्यार्थिनी, पालक व शिक्षक ढोणे सर यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक तानाजी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालकांचाही सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमास गावचे सरपंच साहेब क्षीरसागर, माजी सरपंच राहुल बागडे, पोलीस पाटील विनोद सलगरे, शाळा समिती अध्यक्ष प्रवीण माशाळकर, माजी उपसरपंच दयानंद गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण मुळे, उद्योजक हारून शेख, शाळा समिती उपाध्यक्ष दादा भोपळे, पालक ताजुद्दीन मुजावर, मनोज रसाळ व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. मी एका कार्यक्रमात होतो. संध्याकाळचे 8-8:30 वाजले होते. पटकन मी घरी आलो. कॅम्प्युटरवर निकाल पाहिला आणि मला जे अपेक्षित होतं ते घडलं. ह्या 2 विद्यार्थ्यांनी सर, आणखी एक प्रतीक्षा स्वामी आहे, फक्त एका मार्काने गेली सर. एका मार्काने गेली. मी निकाल 4 विद्यार्थ्यांचा मी निकाल पाहिला. मला माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंद झाला त्या दिवसाचा. घरी एकटाच होतो, काय करावं मला समजणार. माझा आनंद व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी एकटाच होतो. आम्ही सहकुटुंब एका कार्यक्रमामध्ये होतो. त्या मॅडमनी फोन केला की मी घरी आला, पाहिलं निकाल. चला, जे माझं लक्ष होतं, फक्त माझं लक्ष नाही, माझ्या शाळेचं लक्ष होतं. आणि इटकळ प्रतिनिधी हैदर शेख. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.